कसबा बावड्यातील विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या वतीनं गेली 54 वर्ष पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। यावर्षी 55व्या शिवजयंती उत्सवानिमित्त मंडळाच्या वतीनं 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी पत्रकार बैठकीत दिली। 28 एप्रिल रोजी कार्यकर्त्यांनी पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योतीचं माळ गल्ली इथं सर्व निमंत्रितांच्या उपस्थितीत मिरवणुकीनं आगमन होणार आहे। सायंकाळी 6:30 वाजता मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन आणि अभिषेक सोहळा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, दौलत देसाई, विनायक कारंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मोहन सालपे असणार आहेत। शिवप्रतिमेचं पूजन झाल्यानंतर विविध ठिकाणी निवडी झालेल्या मान्यवरांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तर 29 एप्रिल रोजी सकाळी 10:10 शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे। यावेळी मधुरी महाराजे छत्रपती, डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या विश्वस्त पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे। सायंकाळी 6 वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। 30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचं आयोजन तसंच सायंकाळी 7 वाजता शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे जाणीव शंभूराजेंच्या बलिदानाची या विषयावर व्याख्यान होणार आहे। गुरुवारी 1 मे रोजी सकाळी 10 वाजता शालेय विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलंय। दुपारी 3 वाजता म्हैस पळवणे तर सायंकाळी 4 वाजता धावण्याच्या स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहेत। 2 मे रोजी रात्री 8 वाजता सामाजिक प्रबोधन या विषयावर खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धा आणि रात्री 9 वाजता हिप्नोटिझम कार्यक्रम होणार आहे। या पत्रकार बैठकीला मंडळाचे अध्यक्ष रोहित सालपे, उपाध्यक्ष अनिकेत माने, सचिव गुरव, शुभम चव्हाण, शुभम तवार, गजानन सुळेकर, धनाजी मेथे, प्रल्हाद कदम, शैलेश पायमल, रुपेश मेथे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।